पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. रोहित पवार पागल झालेला आहे. त्याला अजितदादांची जागा घ्यायची आहे म्हणून तो बकवास करतो. आमदार संजय गायकवाड. जितेंद्र आव्हाड एक नंबरचा नालायक माणूस. आमदार संजय गायकवाड. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह इतर 22 आमदार भाजपाकडून निवडणूक लढतील असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर रोहित पवार पागल झालेला आहे. त्याला अजितदादांची जागा घ्यायची होती, त्यामुळे तो बकवास करतो. त्याने आपला डुबता पक्ष सांभाळावा, दुसऱ्या पक्षात नाक खुपसू नये, अशी टीका आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. रोहित पवार पागल व्हायले. त्याला अजितदादाची जागा घ्यायची आहे, त्याच्यामुळे तो काही बकवास करतो. सुनेत्राताई पवारांनी तटकरेंचं किंवा आपले काय नाव प्रफुल्ल पटेलांचं तर त्यांच्या पक्षाचं काही नियोजन असेल, यापेक्षाही मोठी जबाबदारी त्यांच्याकडे देण्याचे त्यांचे काही विषय असेल. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मध्ये तोंड खुपसाचा अधिकार मला नाही किंवा रोहितला पण नाहीये. याने याचा डुबता पक्ष सांभाळला पाहिजे. इनमिन 10 आमदार आहेत आणि 5-7 खासदार आहेत, ते सांभाळा. आमचे 50 आमदार 70 आमदार काय ते आमचे नेते आम्हाला सांभाळायला सक्षम आहेत. तर पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून आंदोलन केले. त्यावरही आमदार संजय गायकवाड यांनी टीका केली असून जितेंद्र आव्हाड एक नंबरचा नालायक माणूस आहे. त्याला देश समजत नाही, देशाचं संकट समजत नाही. देशभक्ती ठेवून देशावरील संकट टाळण्यासाठी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देणे गरजेचं असल्याचंही संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. काटकसरला सुरुवात केली आहे आणि हा जे मिशन आहे, पेट्रोल, तेल, सोनं वगैरे, तर ज्या वेळेला देश संकटामध्ये असतो किंवा आपल्याकडे ते तेलाचे कुवे नाही आहेत, आपल्याकडे पेट्रोलच्या खाणी नाही आहेत, आपण सगळे विदेशावर अवलंबून आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये देशाला वाचवायचं असेल तर ह्या गोष्टी सेव्ह करणं गरजेचं आहे. ज्या माणसामध्ये राष्ट्रभक्ती असेल तो राष्ट्राकरता हा त्याग करेल किंवा राष्ट्राला मदत करेल. ज्यांचं प्रेम राष्ट्रावर नसेल त्यांनी या विषयाला राजकीय विषय म्हणून बघितलं नाही पाहिजे की एखादा पंतप्रधान तो प्रधानमंत्री जरी असला तर देशाचा प्रमुख नागरिक आहे, देशाचा कर्ता आहे. देशाचं हित जोपासण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि या जागतिक युद्धाच्या याच्यावर परिणामामुळे आपल्याला दिसतं की आपल्या देशावर संकट येऊन राहिलेलं आहे. त्याच्यामुळे या संकटावर मात करायकरता जे आव्हान प्रधानमंत्र्यांनी केलं आहे त्या प्रत्येकावर अंमलबजावणी करणं हे शासकीय अधिकारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, प्रत्येक नागरिकाचं, लोकप्रतिनिधी प्रत्येकाचं काम आहे. एकीकडे हे सगळे आव्हान करत आहे पंतप्रधान, मुख्यमंत्री, परंतु जितेंद्र आव्हाड हे घोड्यावर ते जाऊन ते एक प्रकारची थट्टा करत नाही का? नाही, आता काही लोक विक्षिप्त असतात आणि हा जितेंद्र आव्हाड जो आहे हा तर एक नंबरचा नालायक माणूस आहे. म्हणजे त्याला देश समजत नाही, त्याला देशावरचं संकट समजत नाही. अख्खं जग पाहून राहिलं की मागच्या महिन्याभरात गॅस आपले संपला, आपलं डिझेल संपलं, आपलं पेट्रोल संपलं. हे येते कुठून आपल्याला? आणि आपल्याला जर हे सेव्ह करायचं असेल, ज्याच्यामध्ये देशभक्ती असेल तोच हे करणार आहे. आपलं राष्ट्र वाचवायचं असेल, राष्ट्राचं संकट वाचवायचं असेल तर या गोष्टी आपल्याला करावं लागणार आहे.